हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आता मी चाललो आहे गाणगापूरला. तर माझी आता पॅकिंग वगैरे करून झाली आहे आणि आता 10:30ची आमची गाडी आहे. LTTवरनं 10:30 वाजता सुटते, LTT कोइंबतूर एक्सप्रेसमध्ये. तर आता मी LTTला आलो आहे, लोकमान्य टिळक टर्मिनस म्हणजेच कुर्ला टर्मिनस. तर तुम्हाला पण कधी इकडे यायचं असेल तर तुम्ही टिळकनगर स्टेशनवरनं पण येऊ शकता. आपल्या हार्बर लँडला टिळकनगर म्हणून स्टेशन आहे, तिथून 5-10 मिनटात चालत येऊ शकतात किंवा कुर्ल्याला उतरून तिकडून पण रिक्षा वगैरे करून येऊ शकतात. तर मला काय जास्त लांब नव्हतं, त्यामुळे मी लगेचच आलो इथे आणि आपली गाडी पण बहुतेक लागली आहे. आपल्या कोकणात जायला पण इकडून काही गाड्या सुटतात. आता ही बघा, मडगाव LTT एक्सप्रेस मडगाववरनं येणारी. आमची गाडी आता 4 नंबरला लागली आणि मी पण चाललो आहे आता. ही कोणती तरी बनारसला जाणारी एक्सप्रेस लागली आहे. आपली गाडी आहे खाली लागली. ही आपली गाडी आणि गाडी लागलेली आहे, तर आपण जाऊन बघू. तर या एक्सप्रेसने आपण आता चाललो आहे, LTT कोइंबतूर एक्सप्रेस. मला ह्याचं तिकीट किती पडलं इथून गाणगापूरला जायचं तर ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगेन. माझे मम्मी पप्पा मला स्टेशनला सोडायला आले, तर मी आता मामासोबत चाललो आहे. तर फायनली आता आपली गाडी सुटली आहे आणि बघा पप्पा बाय पण करते ते. आम्ही निघालो LTTवरनं आणि समोर पण दुसरी गाडी जस्ट आमची गाडी निघाली आता. तर हे आमचे सीट आहेत, सगळे विंडो सीट आलेले यावेळेला. हे 2 विंडो आणि त्या साईडची 1 विंडो आहे. पण आता हे लोकांची पूर्ण फॅमिली आली आणि बोलतात जरा ॲडजस्ट करायला, कारण यांचे दुसऱ्या डब्यात, त्यामुळे आम्ही आता मागच्या डब्यात आलो आहे. इथे एकच विंडो आहे. तर आता आम्ही कर्जतला उतरलो आहे, म्हणजे असंच उतरलो आहे. हे बघा कर्जत, आणि तिकडे इंजिन लागतं मागे गाडीला. ते जुनवालं इंजिन लागतंय आता मागे, काय येतच नाही याच्यात. तर रात्री तर मी काय जास्त शूटिंग केलं नाही, कारण बाहेर पूर्ण काळोख होता. तर आता आपण आलो आहे अक्कलकोटच्या जवळपास आहे आपली ट्रेन. आता अक्कलकोटला तर स्टॉप नाही आहे, पण त्याच्या पुढे काहीतरी दुधनी म्हणून स्टॉप आहे. दुधनी रेल्वे स्टेशनच्या इथे आलो आहे आणि इथून आता अर्ध्या तासाने आपलं गाणगापूर रेल्वे स्टेशन. तर मी आता तिकीटचा स्क्रीनशॉट लावतो इथे. तर आमचे तिघांचे 975 रुपये झाले, तर एका स्लीपर क्लासचं 325 रुपये. आता आपण आलो आहे गाणगापूर स्टेशनला. तर ही ट्रेन आता पुढे कोइंबतूरपर्यंत जाते आणि बरेच लोक इथे उतरले आहेत गाणगापूरला. तुम्हाला पण दिसत असेल गर्दी. तर आता आम्ही उतरलो आहे या गाडीतनं गाणगापूरला आणि पूर्ण 1 तास लेट आहे ट्रेन. हे गाणगापूर स्टेशन आणि आता आम्ही चाललो गाणगापूर डेपोला. इथून आपल्याला जायला रिक्षा, टॅक्सी वगैरे पण अवेलेबल आहेत, पण आता आम्ही पहिला बस बघतोय की बस आहे की नाही ते. तर इकडे कर्नाटक स्टेटच्या बसेस असतात, पण लिमिटेड असतात गाणगापूरला जाणारे. तर आता एक बस लागली आहे, आपण बघूया कोणती बस आहे ती. अफजलपूरला चालली बस. तर आता बस तर लागली नव्हती, म्हणून आम्ही आता टॅक्सीनेच चाललो आहे. तर आता आपण गाणगापूरच्या इथे एंटर होतोय. तर ही कमानी दिसत असेल तुम्हाला, तर ही गाणगापूरची, म्हणजे इथून एंट्री चालू होते, इथून गाणगापूर चालू होतं.
यात्री निवास गाणगापूर. तर आम्ही आता 2 दिवस याच मठात राहणार आहे. तर भाऊ महाराजांचं हे मठ आहे. तर इथूनच पालखी पण निघणार आहे. तर त्याचा पण मी व्हिडिओ वेगळा टाकीन, तर तो व्हिडिओ पण नक्की बघा. बाकी मी गाणगापूरचं पण व्हिडिओ असे सगळे टाकीन, मंदिरचं वगैरे. तर आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.